नमस्कार. श्रीमंत व्हा, सुखी व्हा मित्र. मागच्या भागातनं आपण दुसऱ्या भागामध्ये आलेलो आहोत आता. सो हे जाणून घ्यायची खूप महत्त्वाची गरज आहे प्रत्येकाने, की श्रीमंत होणं हा काही नशिबाचा खेळ नाही किंवा श्रीमंत होणं हे डिझाइन आहे, ते आपलं काम नाही. श्रीमंत होणारी लोकं वेगळी असतात, असं काही नाहीये. ह्या जगामध्ये 85% मिलेनियर की ज्यांच्याकडं 8.5 हा मिलिनियर आपण असं म्हणू $डॉलर्सचा विचार केला तर साधारणतः 9 कोटी रुपये. ज्यांच्याकडे 9 कोटी रुपये आहेत, कोट्याधीश सिंपल. 85% लोकं जन्माला आली तेव्हा गरीब होते. मग जर हा नशिबाचा खेळ असता, हा जर काही स्पेसिफिक लोकांसाठी, स्पेसिफिक जातीसाठी, स्पेसिफिक वर्गासाठी, स्पेसिफिक लोकेशनमधल्या लोकांसाठी, स्पेसिफिक एन्व्हायर्नमेंटमधल्या वाढलेल्या लोकांसाठी, असं जर रिझर्व्ड असता, तर अशी सगळी लोकं श्रीमंत झाली नसती. ही वेगवेगळ्या वर्गातली, वेगवेगळ्या जाती-धर्मामधली, वेगवेगळ्या गावातली, वेगवेगळ्या देशातली स्त्री-पुरुष सगळे श्रीमंत झालेत. वेगवेगळ्या व्यवसायामधली सुद्धा लोकं श्रीमंत झालेत. हां, काही लोकांना हे बाळ कडू मिळत असेल, लहानपणापासून त्यांना तेच शिकवलं जात असेल. आता तुमची ही शिकायची गरज. आणि मग तुमची जबाबदारी काय बनते? जर तुम्ही शिकलेला आहात, तुम्हाला जर त्याचा चांगला एक्सपिरियन्स आला, तर पुढच्या पिढीला ते पास ऑन करायचं. आणि मग तुमच्या पिढीला पण लोकं म्हणतील, "अरे, हे पिढ्याच्याच श्रीमंती आहेत. ह्यांच्याकडे पिढीजात श्रीमंती आहे." नशिबाचा खेळ नाहीये तो. ते सायन्स आहे. जसं 2 अधिक 2 उत्तर किती? हां, तुम्ही सांगितलेलं उत्तर हे जगभरामध्ये तेच येतं. जसे हे गणिताचे नियम आहेत, जसे हे भौतिकशास्त्राचे नियम आहेत, जसे रसायनशास्त्राचे नियम आहेत, वगैरे, वगैरे, वगैरे. तसाच श्रीमंतीचा पण नियम आहे आणि त्याचं शास्त्र. हे शास्त्र जर तुम्ही फॉलो केलं, तर तुम्ही सुद्धा श्रीमंत होऊ शकता. कारण त्याच मार्गाने आजपर्यंत प्रत्येक जण श्रीमंत झालेला आहे आणि तेच आपण मांडणार आहोत. ह्या सगळ्या वेगवेगळ्या जे आपण व्हिडिओज करणार आहोत त्यामध्ये मांडणार. आणि ह्याचा आधार काय आहे? द सायन्स ऑफ गेटिंग रिच पुस्तक. आणि मला अ, विश्वास वाटतो, की तुम्ही आता हे पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काय-काय आहेत ज्या गोष्टी ते जी रहस्य आहेत, ती रहस्य मला जी समजली, ते मला तुमच्यापर्यंत आणून पोहोचवायची. तुम्ही जेव्हा विचार करत होतो, जसं आपण आता बोललो तसं, शास्त्र आहे. आणि जर हे सगळे नियम तुम्ही फॉलो केले, गणिताचे नियम ज्याला आपण म्हणतो अधिक, वजाबाकी, गुणाकार, भागाकार वगैरे, वगैरे, वगैरे. ते नियम तुम्ही फॉलो केलेत तर उत्तर बरोबर येणार. तसंच श्रीमंत होण्याचं शास्त्र, त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केल्यात, तर तुम्ही नक्कीच श्रीमंत होणार. बरोबर? सो आणि हे सगळं जे आहे ना, श्रीमंत होणं, हे सगळं तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे. म्हणजे तुमचे विचार योग्य पाहिजेत. त्या विचारांवर तुमचा विश्वास योग्य पाहिजे. त्याच पद्धतीने तुमची कृती पाहिजे आणि हे सगळं फॉलो केलं तर रिझल्ट येणारच. कारण का ते भगवंत देणारच. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफल हेतुर्भुः मा तो संगोष्ठ कर्मणी. याचा अर्थ मी समजून घेतला तो असा आहे, की कर्म करणं तुझ्या हातात. त्याचं फळ जे आहे ते कर्माच्या क्वालिटीवर अवलंबून आहे, गुणवत्ता. जे कर्म तुम्ही कराल त्याच्या गुणवत्तेवर त्याचं फळ अवलंबून आहे. जर आता मिळालेलं तुमचं फळ जर तुम्हाला आनंदी नाही आहात त्या फळामध्ये, तर कृती बदला. हेच त्या द थिंग नाही शिवखेरा यांनी तेच सांगितलेलं आहे. सक्सेसफुल पीपल डझंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. यशस्वी लोकं वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. कृती. तो कर्मण्येवाधिकार असते. तुमच्या हातात काय कर्म आहे? कर्म करा. फळ तुम्हालाच मिळणार. मी देणार. असं भगवंतांनी सांगितलंय. सो कर्मावर पूर्णपणे भार असला पाहिजे आणि कर्म आपण करत राहिलं पाहिजे, की त्यामुळे त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे हेच तुम्ही शिकायला हवं. जसं तुम्ही गणित शिकलात, जसं तुम्ही शास्त्र शिकलात, जसं तुम्ही जे काही शिकलात.
कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, इंटरेस्ट नसेल. पण पैसे कमवण्यामध्ये मात्र इंटरेस्ट आहे की नाही सगळ्यांना? मग ते इंटरेस्टने शिकायचं. हे जे सायन्स आपण मांडणार आहोत, बरोबर आहे? हे शास्त्र आपण शिकणार आहोत. वॉटल्सनी जे पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यामधनं मला जे कळलं ते मी तुम्हाला मांडणार आहे. सो श्रीमंती ह्याबद्दल आता रोज स्वतःला सांगायचं. ह्याच्या आधी आपण काय स्वतःला सांगत आलो? आणि रोज सांगताय तुम्ही 10 वेळा दिवसात काय? श्रीमंत होणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. मी श्रीमंत होणार. त्याचबरोबर हे पण आजपासून म्हणायला शिकायला सुरुवात करा. मी श्रीमंत व्हायला शिकलोय. काय म्हणायचं? मी श्रीमंत व्हायला शिकलोय. ती शिकायची गोष्ट आहे. ते स्किल आहे. सो अजूनही तुम्हाला असं वाटतं का, की श्रीमंत होणं हा नशिबाचा खेळ आहे? ठीक आहे. आता एक टास्क देतो. तुमच्या आजूबाजूच्या भरपूर लोकांना भेटा, की जे श्रीमंत आहे असं तुम्हाला वाटतं. जर त्यांना भेटता नाही आलं, त्यांचा इंटरव्ह्यू नाही घेता आला, त्यांच्याशी बोलता नाही आलं, त्यांची माहिती काढा. खरंच असा खरंच असं होतं का, की जन्माला आला आणि लगेच श्रीमंत झाला? काहीच कष्ट केले नाहीत, काहीच गोष्टी इम्प्लिमेंट केल्या नाहीत आणि हे कोणाच्या बाबतीत खरं माहिती आहे का? जो सत्कर्म करून श्रीमंत झालाय अशा लोकांच्या बाबतीतली माहिती घ्या. हां, हे पण महत्वाचं आहे मला जे सांगायचं आहे. लक्ष्मी, पैसा हा दोन्ही प्रकारच्या लोकांकडे आहे, हे सांगतोय तुम्हाला मी आणि ह्याचा अनुभव तुम्हाला जगामध्ये येईल. जे चांगलं कर्म करतायत, भल्याचं काम करतायत, अशा लोकांकडे सुद्धा पैसा आहे. आणि जे दुष्कर्म करतायत, वाईट गोष्टी करतायत, वाईट व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत, वाईट पद्धतीचं काम करतायत, लोकांचं भलं करत नाहीयेत, नुकसान करतायत, अशा लोकांकडे सुद्धा पैसा आहे. बरोबर? बरोबर? तुमच्या मनात हेच आलं असेल, की नाही, नाही, अरे त्यांनी पैसे कमवले, लबाडी केली, लांड्या केल्या, जे काय असतं. परंतु ह्या दोन्ही पैशांमधला फरक तुम्हाला सांगतो आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये सुद्धा, हिंदू धर्मामध्ये सुद्धा, सनातन धर्मामध्ये सुद्धा 2 प्रकारच्या लक्ष्मी आहेत. एक आहे लक्ष्मी आणि दुसरी आहे अलक्ष्मी. अलक्ष्मी दारिद्र्यता घेऊन येते. सो जेव्हा तुम्ही लबाडी करून, लोकांना खड्ड्यात घालून, लोकांना गाळात घालून वगैरे, वगैरे जे शब्द वापरले जातात मराठीत. लांड्या-लबाड्या करून, चोऱ्या-माऱ्या करून जेव्हा तुम्ही पैसे कमवाल, मग पैसे येतील, पण बरोबर दारिद्र्यता येईल. फक्त बाहेर दाखवायला पैसा असेल, आत काही नसेल. सो जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचंय, तर लोकांचं भलं करूनच पैसे कमवा. कारण लक्ष्मी जी येते, ते आनंद घेऊन येते. नुसते पैसे असून उपयोग काय? त्याचा आनंद तर घेता यायला पाहिजे. जर तो पैसा आला, तो तुम्हाला अंतरात्म्यातच तुम्ही आनंदी नाही आहात, पैशाचा उपभोग कसा घेणार? सो अशा लोकांचा विचार करा, ज्यांनी भलं काम करून पैसा कमवलाय, लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू एडिशन करून कमवलाय आणि त्यांच्याबद्दल लोकं काय म्हणतात हा विषय सोडून द्या. तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. तुम्हाला वाटतंय की त्या माणसाने योग्य पद्धतीने पैसा कमवलाय, चांगलं करून पैसा कमवलाय. अशा व्यक्तीचा स्टडी करा आणि तुमच्या लक्षात येईल की त्यांनी त्यासाठी भरपूर कष्ट घेतलेत आणि काही स्टेप्स जे रहस्य आता ह्याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण हळू-हळू तुमच्याबरोबर शेअर करत राहणार. सो आपण सांगितलेले टास्क इम्प्लिमेंट करा. माझ्याबरोबर शेअर करा, की ह्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा आलेला आहे. आणि तुमच्या काही स्टोरीज असतील, तर त्या पण आमच्याबरोबर शेअर करा. तुमचे काही वेगळे अनुभव असतील, ते पण शेअर करा. आणि उद्देश एकच नेहमी लक्षात ठेवा, लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्युएशन करून, लोकांचं भलं करून श्रीमंत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोहोचू द्या आणि सगळ्यांना श्रीमंत आणि सुखी अमाप संपत्ती प्रत्येकाने कमवावी आणि प्रत्येकाने त्याचा वापर लोकांच्या भल्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी, विश्वाच्या भल्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी करा आणि चॅनलचं बेल आयकॉन पण दाबा, की जेणेकरून नवीन व्हिडिओज जेव्हा आपण शेअर करू, त्यावेळेला तुमच्यापर्यंत त्याचं इन्फॉर्मेशन येईल. धन्यवाद. श्रीमंत व्हा, सुखी